अयशस्वी ठरले की दुसऱ्यावरती खापर फोडण्याचे त्यांचे जुने काम. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीसांवरती पलटवार. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारे वक्तव्य केले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून द्यावे. आपण अयशस्वी ठरतोय असे समजल्यावरती दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडायचे हे त्यांचे पहिल्यापासूनचे कामच आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. यावरून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली. डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की शरद पवार यांना लक्ष्य करणाऱ्यांनी आपणाला एकदा दाखवून द्यावे की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला कधी विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांना आता आरक्षण देणे जमत नाही, त्यामुळेच ते पवारांना लक्ष्य करत आहेत. ते धनगरांना अनुसूचित जातीत आरक्षण देणार होते, त्यांना ते जमलं नाही. ते लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते, तेही त्यांना जमलं नाही. त्यांनी दिलेली सर्व आश्वासने फोल ठरली. ही आश्वासने फोल झाली कोणामुळे? शरद पवारांमुळे, असा सवाल करीत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की मोठेपणा घ्यायला आता असा सवाल करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की मोठेपणा घ्यायला जाता तेव्हा नाही येत शरद पवारांची आठवण. राज्यातील ज्या कामांची जी उद्घाटने केली ना ती शरद पवार साहेबांनी सुरू केली आहेत, तेव्हा का नाही आली शरद पवारांची आठवण? आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्यातील उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेत आहेत, पण जनतेला माहीत आहे की यात शरद पवारांचा यामध्ये काहीही संबंध नाही, असंही यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनचं कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते, ते जमलं नाही. तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते, ते जमलं नाही. तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणारच नाही का? मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना, का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत, हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासनं फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाही शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाही येत तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केलं. तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे, याच्यात काही एक संबंध नाही.